आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। अंबरनाथ पश्चिमेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। खाजगी संस्थेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। विद्यार्थी शाळेत जात नसल्याने खेळाचं प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली। यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी नराधम शिक्षकाविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गोरगरीब विद्यार्थी संस्थेच्या मुक्त शाळेत शिक्षण घेत आहेत। यापैकी 9 ते 15 वयोगटातील 3 विद्यार्थ्यांचा शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी तक्रार प्राप्त होताच अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तात्काळ नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे। दिनांक 6/12/24 रोजी रात्री 21 वाजता सुमारास काही NGO मार्फत आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे वांद्रापाडा येथे क्लासेस चालतात, त्या क्लासेसमध्ये लहान अल्पवयीन 3 बालकांकडून काही मसाज केलं जाते, काही त्यांच्याकडून अश्लील कृती केली जाते, त्यांच्याकडून मालिश केली जाते। अशा प्रकारे तक्रार प्राप्त होता। आम्ही तात्काळ त्याचा गुन्हा नोंदवला आणि अल्पवयीन बालकांच्या घरी जाऊन त्यांचं स्टेटमेंट घेतलं होतं साध्या वेशामध्ये महिला अधिकाऱ्यामार्फत। तर त्यावेळेसही त्यांनी त्या तक्रारीला पुष्टी देण्यास स्टेटमेंट दिले। त्यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपितावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपिताचा 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। किती दिवसापासून होता एक प्रकार सुरू आणि किती मुलं? याच्यामध्ये पीडित 3 मुलं आहेत आणि जुलै ते सप्टेंबर ह्या 3 महिन्यादरम्यानचा पिरियड आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।